लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता। दुसऱ्या टप्प्यामध्ये 13 राज्यांतील 89 मतदारसंघांसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे। पाहुयात कुठल्या राज्यामध्ये किती जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे। केरळमध्ये 20, कर्नाटकमध्ये 14, राजस्थानमध्ये 13 मतदारसंघ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी 8 मतदारसंघ, आसाममध्ये 5, बिहारमध्ये 5 मतदारसंघ, छत्तीसगड, पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 3 जागा, मध्य प्रदेशमध्ये 7 मतदारसंघांचा समावेश आहे, तर जम्मू काश्मीर, मणिपूर, त्रिपुरामध्ये प्रत्येकी 1 मतदारसंघ। लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 8 मतदारसंघांसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे। राज्यातील लढती नेमक्या कशा असतील हे देखील आपण पाहूयात। बुलढाण्यामध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव विरुद्ध महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध अपक्ष रविकांत तुपकर विरुद्ध वंचितचे, यासोबतच महायुतीचे अनुप धोत्रे हे अकोला लोकसभेचा आपण पाहतोय, महाविकास आघाडीचे अभय पाटील, वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये लढत असेल। वर्धा लोकसभामध्ये रामदास तरस, अमर काळे आणि राजेंद्र साळुंके यांच्यामध्ये लढत असणार आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये संजय देशमुख, राजश्री पाटील आणि हरिभाऊ राठोड यांच्यामध्ये लढत असेल। हिंगोली लोकसभामध्ये बाबूराव कदम कोहळीकर, नागेश पाटील आष्टीकर आणि बीडी चव्हाण यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रताप पाटील चिखलीकर, वसंत चव्हाण आणि ॲडव्होकेट अविनाश भोसरीकर यांच्यामध्ये ही लढत आहे। परभणीमध्ये संजय जाधव आणि महादेव जानकर यांच्यामध्ये लढत आहे। अमरावतीमध्ये नवनीत राणा, बळवंत वानखडे आणि आनंदराज आंबेडकर यांच्यामध्ये लढत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।